नमस्कार। आज मी तुम्हाला बघा मोड आलेल्या मुगाची भाजी दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे मूग मी घेतलेत। ते मूग मी 1 वाटी मूग घेतलेले। ते मूग भिजून मी 7-8 तासासाठी भिजवले। त्याच्यानंतर मग ते बाहेर काढून पाण्यातून बाहेर काढून मग मी एका फडक्यामध्ये कपड्यामध्ये बांधून ठेवले 7-8 तासासाठी। म्हणजे त्या प्रोसेस करण्यासाठी मला जवळजवळ 1 दिवस पूर्ण लागला। आता हे असे मोड आलेले आहेत बघा, बघू शकता तुम्ही किती छान मोड आलेत बघा, मस्त अशी। मग मी त्याची भाजी करणार आहे, भाजी किंवा उसळ। तुम्ही या मोड आलेल्या मुगाची काही करू शकता, उसळ करू शकता, भाजी करू शकता, सूप करू शकता तुम्ही। असंही मोड आलेलं कडधान्य तुम्ही सलाड पण करू शकता ह्याचं। आणि हे मोड आलेले मूग असतात ना, ते खूप फायदेशीर असतात। त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं, फायबर प्रोटीन भरपूर असतं याच्यामध्ये। त्यामुळे आपण मुगाची भाजी अशी खायला पाहिजे। लहान मुलांसाठी तर खूप उपयुक्त आहे, म्हाताऱ्या माणसांसाठी, आजारी व्यक्ती असते त्यांना सुद्धा ही मूग खूप फायदेशीर आहेत। तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम बघा, आपण गॅसवरती कढई ठेवली आहे तापत। कढई तापली आपली। आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। कढई तापली, आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया, कढीपत्ता घालूया आपण, 1 चमचा हिंग घालूया, कांदा घालून घेऊया आपण। मीडियम कांदा मी, छोटासा मीडियम कांदा मी कापलेला बारीक कट करून घेतलेला, मिक्स करून घेऊया। आता आपण हा टोमॅटो घालूया। आपण टोमॅटो मी बारीक कट करून घेतलाय, मीडियम टोमॅटो घेतलाय कट करून। तो पण चांगला असं हलवून घेऊया, मिक्स करून असं परतवून घेऊया तेलामध्ये। हे पहा, कांदा टोमॅटो आपला चांगला नरम झाल्यानंतर आपण ते वाटण टाकून घेऊया। हे बघा, हे वाटण आहे ना, वाटणाचा मी व्हिडिओ पहिला अपलोड केलेला आहे मी, मालवणी पद्धतीचं भाजकं वाटप म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तेच वाटप आहे हे। त्याच्यामध्ये कांदा घेतलाय मी, सुकं खोबरं घेतलंय, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे, तेच वाटप आहे। मी ते वाटप टाकून देते याच्यामध्ये, कारण तुम्हाला तेव्हाच मी सांगितलं, ज्यावेळेस आपण हे वाटप करतो ना, ते आपल्या व्हेज नॉनव्हेज जे उसळी असतात, परत आपण चिकन वगैरे बनवतो, मटन चिकन, त्याच्यासाठी ते उपयोगाला येतं हे वाटप। त्याच्यासाठी भरपूर भाज्या होतात त्या वाटपामुळे। त्यामुळे तेच वाटप मी घातलेलं आहे। मी परत काय दाखवलं नाही तुम्हाला हे वाटण, ते तुम्ही मी लिंक देईन तुम्हाला, ते वाटण तुम्ही बघू शकता मग व्हिडिओमध्ये कसं केलेलं आहे ते मी। हे पण चांगलं असं वाटण असं परतून घ्यायचं, हे बघा असं। आता बघा, याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाका। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही तुमच्याकडे ठेवणीतला मसाला असतो तो तुम्ही टाकू शकता। तुम्ही लाल तिखट मसाला 1 चमचा मी मोठा चमचा भरून टाकलेला आहे बघा। तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता। आणि इथे बघा, मी हळद घेते, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मी धना जिरा पावडर घेतली आहे। इथे मी गरम मसाला घेतलाय, गरम मसाला अर्धा चमचा घेतलाय। तो पण मी गरम मसाला हा मी कसा बनवलाय त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, पहिला अपलोड केलेला आहे मी, त्याची पण लिंक तुम्हाला देणार आहे मी। बघा, हे सर्व साहित्य आपण टाकलेलं आहे मसाले, ते चांगले असे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, असे तेल सुटेपर्यंत, म्हणजे भाजीला तेल होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे। चांगले ते असे कच्चेपणा ठेवायचा नाही, चांगलं असं मिक्स करूनच घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, आणि हे मिक्स करण्यासाठी आपण थोड्या वेळ 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती। हे पहा, आपला मसाला चांगला एकच जीव झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोड आलेले मूग टाकूया। हे बघा, हे तेल पण बघा कसं व्यवस्थित असं बाहेर सुटलेलं आहे तेल, हे बघा। आणि मसाला चांगला आपला शिजलेला पण आहे व्यवस्थित, कच्चेपणा कुठेही राहिलेला नाहीये।
आता आपण याच्यामध्ये मोड आलेले मूग टाकूया. आता आपण चांगलं मिक्स करूया त्या मसाल्यामध्ये ते मूग. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा असं मिक्स करून घ्यायचे. आणि हे बघा मी साईडला पाणी ठेवलंय गरम करत. साईडला मी गरम पाणी करत ठेवलंय. ते गरम पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण गरम पाण्यामुळे ना आपली भाजी लवकर पण शिजेल आणि त्याला गरम पाण्यामुळे तरी पण छान येते आणि भाजी लवकर शिजते आपली. 2 वाट्या साधारण मी पाणी घेतलेलं आहे. आता आपण झाकण मारून शिजत ठेवूया. हे पहा, आपण अधूनमधून असं चेक करायचं. हे बघू शकता तुम्ही. आणि चांगला कड यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण झाकण थोडंसं आहे ना पोकळ ठेवायचं, कारण मग ते भाजी वगैरे उतू जाईल ना. म्हणून तुम्ही मोठं जर पातेलं घेतलं तर एवढं उतू जाणार नाही, पण असं थोडंसं झाकण थोडं आपण ओपन ठेवायचं आणि चांगला कड यायला पाहिजे, उकळी यायला पाहिजे चांगली व्यवस्थित अशी. आता आपण परत झाकण असं थोडं ओपन करून ठेवूया. बघा साईडला थोडं ओपन करून ठेवायचं. हे पहा, आपण झाकण उघडून बघूया आपली भाजी शिजली का बघूया. आपण मूग शिजलेत का बघूया. वा वा, किती सुंदर कलर आलाय बघा, एकदम मस्त. आणि तरी पण बघा किती सुंदर आली आहे. मी एवढं तेलही जास्त वापरलं नाही, पण गरम पाण्यामुळे ना आपली तरी छान येते. म्हणून नेहमी भाजी करताना, उसळी वगैरे करतो ना, तेव्हा आपण गरम पाणी वापरायचंय. बघा बघा मूग आलेलं कसं तुटले नाहीत मूग अजिबात, बघू शकता तुम्ही. आता मी दाबून बघते. मस्त शिजलेत मूग मस्त शिजलेत आपले. भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून टाकूया. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे तसे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. आणि नंतर मग बघा थंड झाल्यानंतर अजून ही भाजी थोडीशी घट्ट होणार आहे. त्यामुळे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून आपण ती भाजी करायची असते. चला मी गॅस बंद करते. हे पहा, आपली मुगाची उसळ किंवा भाजी तयार झालेली आहे. माझ्या या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.